जो विमानवासी होताय सम्यक दर्शन बिन दुख पाय तहते यथावर्तन धरे यो परिवर्तन पुरे करे. सगळे परिवर्तन पटापटा झाले. 4 गतीमध्ये परिवर्तन करत हा जीव दुःख असं भोगलाय की प्रत्येक गतीतून बाहेर पडताना विसरून जातो. मी दुःखी होतो या भवामध्ये, या शरीरामध्ये, आणि पुन्हा पुढच्या शरीरात गेला की त्याच्यामध्ये रमतो. म्हणून मागच्या शरीरातलं दुःख आता आठवत नाही आपल्याला. कुठं होतीस मागच्या भवात? मग तिथं दुःखी होतो का सुखी होतो? मिथ्यादृष्टी होतो, दुःखी होतो, आणि इथं जन्मताना पण मिथ्यात्वसहित जन्मलो. म्हणून तर अजून आज दुःख भोगतोय. म्हणून सांगितलं की त्या दुःखाची जाणीव करून देण्यासाठी छडालातली पहिली ढाल सांगितली. मग म्हणून सांगतात की आता सगळ्या गतीमध्ये फिरून आता इथं कुठं आलो आहे? देवगतीमध्ये. मनुष्य इथं आता हो आपल्या नाही, आम्ही देवगतीत गेलो आहे आता. फिरत आता आपण देवगतीच्या वर्णनाला बघत होतो. तर देव कोणाला म्हणायचं? देवगती नामकर्माच्या उदयाचं निमित्त असताना जी काय बाह्य विभूती प्राप्त होते, किंवा द्वीप समुद्रांमध्ये गमनागमनाचं स्थान प्राप्त होतं, किंवा काय म्हणायचं जिथं अशा अनेक स्थानामध्ये सुद्धा निवास असतो आणि ते इच्छानुसार क्रीडा करू शकतात, असे ते देव शब्दामध्ये दिव क्रीडायाम असं धातू आहे. तर म्हणजे जे आपल्या इच्छेनुसार क्रीडा करतात त्यांना देव म्हणतात. आणि ते नित्य क्रीडारत असतात. त्यांचं शरीरसुद्धा असं तेजपुंज, प्रकाशमान, दिव्य असतं. वैक्रिक शरीर असतं तरीसुद्धा नारकींचं शरीर आणि देवांच्या शरीरामध्ये फरक आहे. वैक्रिक शरीर कसं असतं म्हणलं होतं? 7 धातूंनी रहित आहे. परत त्याच्यामध्ये निगोदी जीव वगैरे काय नाहीत. आणि परत त्याच्यामध्ये जे देवांचं शरीर आहे त्यांच्यामध्ये अणिमा आदी सगळ्या रुद्धी आहेत. आणि संस्थान असतं देवांना, नारकींना, पण संहनन नसतं. कशाला म्हणायचं संस्थान, कशाला संहनन म्हणायचं? सायली, संस्थान कशाला म्हणायचं, संहनन कशाला म्हणायचं माहीत आहे? शरीराचा आकार असतो त्याला म्हणायचं संस्थान, आणि त्याची शक्ती असते त्याला म्हणायचं संहनन. संहनन जी हाडाची, स्नायूंची शक्ती आहे, त्याचं बंधन आहे, त्या बंधनाची शक्ती त्याला म्हणायचं संहनन. आणि संस्थान म्हणजे काय? जे पण शरीराचा आकार असतो तो संस्थान. किती प्रकारचे संस्थान आणि संहनन असतात? 6 प्रकारचे संस्थान आणि 6 प्रकारचे संहनन असतात. तुम्हाला होमवर्क ह्याच्यामध्ये प्रवेशिकेमध्ये त्यांनी 6 प्रकारचे संस्थान आणि संहनन दिलेत. ते कुठले आहेत ते मला उद्या सांगायचं. काय नाव म्हणले? संस्थान. येतं का? इंग्लिशमध्ये लिहून टाकू काय? संस्थान म्हणजे आकार, कुठल्या शरीरात जातो त्या प्रकारच्या आकाराचा. आणि संहनन म्हणजे त्या हाड आणि स्नायूंचं बंधन असतं, त्या बंधनाची शक्ती, त्याला म्हणायचं संहनन. मग एक उदाहरण सांगितलं की जो कोणी मोक्षाला जाणारा जीव आहे त्याला नियमाने वज्र ऋषभ नाराचं संहनन असतं. म्हणजे काय? त्याचं शरीर, हनुमानाचं शरीर कसं होतं? वरून पडला तरी पण, त्या दगडाचे तुकडे झाले पण त्याला काय झालं नाही. म्हणजे वज्रासारखं शरीर ज्याचं असतं ते वज्र ऋषभ नाराचं संहनन. म्हणजे काय असतं? त्यांच्या हाडांची, स्नायूची शक्ती इतकी जास्त असते की तेच जीव उग्र तपश्चर्या करू शकतात, मोक्षाला जाऊ शकतात. कोण? ज्यांचं शरीर वज्रासारखं असतं. म्हणजे शरीर म्हणजे काय? आता त्यांच्या हाडाची आणि त्या स्नायूंची शक्ती आहे त्याच्यामध्ये. ते जरी त्याच्यामध्ये काय झालं तरी त्यांना काही बिघाड होत नाही. त्याची शक्ती. आणि वज्र ऋषभ नाराच्या वालेच मोक्षाला जाणार, कारण तशी तपस्या करण्याची पण शक्ती त्यांच्यात आहे ना. जसं म्हणलं बाहुबलींनी किती दिवस तपस्या केली? बाहुबली स्वामी किती दिवस तपस्या करत होते? होय, बाहुबली स्वामी किती दिवस तपस्या करत होते? कुठना 1000 वर्ष. 1 वर्ष तप केलं त्यांनी. 1000 नव्हे ताई, 1 वर्ष. 1000 चुकून म्हणले काय ते सांगतोय मी.
म्हणजे 12 महिने उपवास करण्याची शक्ती आहे या शरीरामध्ये. ते प्रतिमायोग धारण करून उभारले, कधी 1 वर्षपर्यंत उभारले. त्याच्यापेक्षा जास्त उपवास करत नाही कोणी पण. त्याच्यापेक्षा जास्त करणारा मोक्षालाच जातो. म्हणजे 12 महिन्याच्या वर तो जीव संसारात राहत नाही, असं त्या ऋद्धींच्या प्रवचनामध्ये आलं होतं आम्हाला, की जर कोणी मुनी उग्र तपश्चर्या करतील, उपवास करतील तर 1 वर्षपर्यंत मॅक्झिमम. मग ते उग्र तप वगैरे अशी ऋद्धी आहेत त्याच्यामध्ये आलं होतं. मग कोणी 6 महिने करून परत काय म्हणायचं पारणं करतील, परत तपस्या करतील, असं करत अनेक दिवस करतील, त्याच्यामध्ये फरक नाही. पण कंटिन्यू करतील कोणी तर किती करणार, 1 वर्षपर्यंत करू शकतात. त्यापेक्षा जास्त ते मोक्षालाच जाणार. मग असं त्यांचं शरीर कसं होतं हे सांगायला मी. 1 वर्ष उभं राहण्याची, म्हणूनच की तशी शक्ती त्यांच्यामध्येच आहे की ते उग्र तपश्चर्या करू शकतात. नाही, आधी झालं की सगळं काय व्हायचं ते. मग शेवटी जायच्या आधी तपश्चर्याला जे उभारले ना, तर ते 1 वर्षभर तपश्चर्या केली त्यांनी आणि मग त्याच्यानंतर मोक्षाला गेले. वज्रऋषभ नाराचे सहननच असतं जन्मतःच. सहनन आणि संस्थान एकच मिळतं तुम्हाला, बदलत नाही परत. जे जन्मलेल्या क्षणापासून असणार ते त्या भावामध्ये पूर्ण शेवटपर्यंत. वज्र ऋषभ नाराच सगळं मीच सांगितल्यावर अभ्यास काय करणार हे मी. त्यांना अभ्यास दिलाय मी, उद्या बघून आणायचं आहे पुस्तकातनं. 6 संस्थान शनिभया आणि 6 संहनन. उद्या गायबच होणार आहे, तुम्हाला माहिती आहे. काय विचारलं की दुसऱ्या दिवशी दिसत नाहीत लोक. आदित्य वही कुठे आहे घ्या. आणि तसंच तिथं हे पण आहे, प्रवेशिका पण आहे, घ्या. तर काय सांगत होते, हां, तर या देवांना काय असतं ह्याच्यापैकी, नारकींना कुठलं संस्थान, कुठलं सहनन, देवांना कुठलं हे म्हणजे होय सहनन असतं ते वैक्रिक शरीरामध्ये नसतं. सहनन फक्त हाडमास रचना सप्तधातू रहित आहे म्हणून सांगता इकडं, आणि परत त्यांचं बंधन कुठनं आलं आणि शक्ती कुठनं आली त्यांना. त्यांचं शक्ती तर दिव्य असते, त्यामुळं त्यांना आपल्या अवतारिक शरीरासारखं डिपेंडंट नाही आहे ते ह्याच्या शरीराच्या शक्तीवर ते करणार असं. तर वैक्रिक शरीरधारी जे कोणी आहेत, मग देव आणि नारकी सगळ्यांना संस्थान आहे, म्हणजे आकार आहे, पण त्याच्यात हाडमास रचना नाही आहे. काय असतं, पोकळ असतं का शरीर, काय असतं, सूक्ष्म असतं ते. त्यामुळे त्याच्यामध्ये काय असली रचना वगैरे त्याच्या अधीन ते म्हणून आहाराच्या वगैरे अधीन असलं काय नाही आहे. देव आणि नारकींचं शरीर विदाऊट आहारसुद्धा 33 सागरपर्यंत जगू शकतं, त्याच्यामध्ये काय बाधा येत नाही. तर मी काय सांगत होते की संस्थान जे असतं ते देवांना शुभ संस्थान असतं. शुभ आणि अशुभ असे 6 भेद आहेत दोन्हीचे. 6 संस्थान आहेत, 6 संहनन आहेत. त्यातले 3 शुभ असतात, 3 अशुभ असतात. मग जे देव लोकांना आहे ते पुण्याचं उदय असल्यामुळं शुभ संस्थानच असतात, अशुभ नसतात. मग त्यांना कुठलं असतं तर जे तीर्थंकरांना असतं ना ते त्यांना असतं. आता त्याचं नाव सांगितलं तर त्यातले एक समजलं ना तुमचं, 3-5 राहिले मागं म्हटल्यावर. आणि त्यांना अणिमा आदी सगळ्या ऋद्धी असतात. 8 ऋद्धी आहेत, तर त्या अणिमा महिमा वगैरे जे सगळ्या 8 ऋद्धी आहेत त्या देव लोकांना सगळ्या देवांना असणार, फक्त त्यात कमी जास्तपणा असेल इतकंच. आणि ज्या काही त्या विक्रिया करू शकतात, वैक्रिक शरीर असल्यामुळं विक्रिया करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. कसल्या विक्रिया करणार, पृथक करणार का अपृथक. परवा दिवशी मी सांगितलं होतं आदित्य संयम लिहिलेला असेल की एवढा किंवा या का नाहीस, माझी नाहीच आहे म्हणे, तुझीच आहे. मग परवा दिवशी नाही घेतलं मी, ते नारकी घेत होतो ना आपण जेव्हा, तेव्हा घेतलेलं. पृथक असतात की अपृथक असतात, म्हणजे उदाहरण सांगा. पृथक म्हणजे काय, अपृथक म्हणजे काय हो सांगा ऋषभ. हां, शरीराचीच रचना. मग देव जे असतात ते देवांना दोन्ही प्रकारची विक्रिया असू शकते. पृथक म्हणजे शरीरापासून भिन्न विक्रिया करणं, आणि अपृथक म्हणजे शरीरालाच रूप देतात.
जसं ऐरावत हत्ती, वाहन, गरुड वगैरे जे काय असेल ना, लिहा. काय सांगितले? देवान तेच ना सांगायले ना. पृथक म्हणजे आपल्या शरीरापासून वेगळे रूप बनवू शकतात ते, आणि अपृथक म्हणजे शरीरालाच तसं वेगळं रूप देणार. जसं आपण नारकींचं बघितलं होतं ना, हात उचलला तर भाला बनवला, हातातच स्वतःच्या शरीराचाच. कुठली विक्रिया म्हणायची? अपृथक म्हणजे शरीरालाच रूप बनवलं त्यांनी. कळलं का काय म्हणले मी? चक्रवर्ती 96,000 रूप बनवू शकतो असं सांगितलं होतं. मग 96,000 म्हणजे एकापेक्षा एक डिफरंट आहेत ना. मग ते आपल्या शरीरापेक्षा असं त्यांचं शरीर, तर असे वेगळे विक्रिया करणार, तर ते पृथक झालं. आणि ह्यांनी आपल्या शरीरालाच असे वेगळे रूप देणार, काय ते अपृथक. म्हणजे ते भाला बनवतील, कधी शस्त्र बनवतील, नारकी त्यांची अपृथक असतील. जे शरीरालाच आपल्या वेगळ्या आकारामध्ये घालतात त्याला म्हणलं अपृथक विक्रिया. आणि पृथक म्हणजे आपल्या शरीराहून भिन्न रूप जे बनवू शकतात. पृथक म्हणजे भिन्न रूप बनवण्याची विद्या, विक्रिया, आणि ही अभिन्न असते. शरीरालाच ते तशा रूपाने बनवतात. जसं त्या नारकींनी काय बनवलं? वैतरणी नदी बनवली स्वतःच्या शरीराला, सेमरतरू बनवले. मग तसं देव आहेत ते कदाचित पृथक पण करतील, कदाचित अपृथक पण करतील. म्हणून म्हटलं जातं ना की जेव्हा कल्याणकामध्ये देव येतात तर ते देवांचं मूळ शरीर विमानात असतं आणि त्यांची विक्रिया इथं येते. जेव्हा ते मेरूवर घेऊन गेले त्या बालकाला, किंवा दीक्षा कल्याणकाच्या वेळेस पालखी उचलून नेले, असं वगैरे जे काय ते उत्सव मनवायला येतात, तर त्यांचं मूळ शरीर तिथं असतं देव त्यांच्या विमानामध्ये. आणि मग त्यांच्या विक्रिया अशा अनेक ठिकाणी. परवा रात्री काय सांगितलं मी? एकूण किती तीर्थंकर असू शकतात? मॅक्झिमम 170. मग काय सांगितलं होतं त्याच्याविषयी? इंद्र जर सगळ्या कल्याणकाला वगैरे जातो ना इंद्र, मग जर इंद्राने आपले रूप बनवले आणि तो जर जाईल सगळीकडं, तर किती ठिकाणी जाऊ शकतो? सगळ्या 170 ठिकाणी. परत ते सोडून कुठं पर्वतिथी असेल तर सगळ्या अकृत्रिम चैत्यालयामध्ये असं, आणि कुठं परत जन्मलेलं वगैरे कोण असेल बालक तिथं, म्हणजे तीर्थंकर बालक असं कल्याणकाला, पंचकल्याणकाला सगळीकडे अटेंड करू शकतो ॲट अ टाईम. एवढी त्याच्यात शक्ती असते. कसं करणार? त्या विक्रियेच्या द्वारे. म्हणजे शरीराचे आपले अनेक रूप करतो आणि सगळं अटेंड करायचं असतं त्यांना. तुम्हाला समीक्षा काय म्हणले मी? त्यांना घरात बसून नाही बरं का, ते घरातलं घरात राहिलं. तुझं एक रूप इथं पाठव बघू. तुम्हाला विक्रिया करता आली तर मी तुम्हाला काय म्हणणार नाही. येत नाही म्हणून इथं या म्हणून सांगतो, तर आपली सगळी रूपं घरातच असते. इथं आला तरी घरात आहे का? नाही ना. म्हणून तिथं म्हणतात की जे शुभ विक्रियाने संयुक्त असतात ते देव, आणि जे नारकी आहेत त्यांना अशुभच विक्रिया होणार. आणि सप्तधातूंची रचना नसते, त्यामुळं आहाराची काही गरज नाही देवांना. काय म्हटले सायली? तर त्यामुळं त्यांना आहार असतो. कसला आहार असतो? अमृत आहे ना कंठामध्ये, तर अमृत झरतं पण निहार नसतो. निहार म्हणजे मलमूत्र विसर्जन. अशा प्रकाराने त्यांचं शरीरात काय बाधा नसल्यामुळं आहार असतो म्हणा, पण निहार नसतो. आपल्यासारखं ते असं कवल हा आहार करत नाहीत. कवल आहार म्हणायचा आपला. कवल म्हणजे घास घेऊन जेवणे. तर त्यांचं तर अमृतच असतं. जेव्हा विकल्प झाला, भूक लागली अशी वगैरे, रहितच असतं. फक्त ते अशुभ आहे असं म्हणा, आणि देवांचं आहे ते शुभ आहे. लिहा, त्यांना आहार असतो पण निहार नसतो. निहार म्हणजे विसर्जन, उत्सर्जन क्रिया. आणि त्यांचा आहार सुद्धा मानसिक आहार असतो, कवलाहार नसतो. मानसिक आहार म्हणजे मनातून विचार आला की ते त्यांचं जेवण झालं. तुम्ही सतत जेवतच असता. मानसिक जर आपला आहार असता तर आपण सतत जेवण करत राहतो. काय म्हणतात? कायच करावं लागत नाही. बरोबर आहे. मानसिक आहारावरच जगत जावा. आणि त्यांच्या शरीरामध्ये सप्तधातू नसल्यामुळं काय सांगितलं? त्यांचं शरीर रोगरहित असतं. आपल्या शरीरात किती रोग असतात?
इथं कागद आहे की त्या कागदावर रोग आहेत. आपल्या शरीरात किती रोग असतात माहिती आहे का ओ औषधवाले? किती रोग असतात आपल्या शरीरात ते मला 5,68,99,584 रोग असतात. बघ या पुस्तकात किती अवलिलाज आहेत. कुठं कुठं काय काय सगळे वेगवेगळ्या प्रकारचे एकाच अवयवाचे एका इंद्रियाचे अनेक रोग असतात. 5,68,99,584 एवढ्या रोगाचं औषध आहे का? एकच औषध देणार मी सगळ्याला असं का? खावा आणि शांत राहा. तर असं हे आपलं शरीर औदारिक आहे, हे रोगसहित आहे. असं आचार्यांनी दिलंय सगळं. एकेका प्रदेशावर किती 98, 99 किती म्हणला? 96 रोग. 96,000 नसते तो. एका प्रदेशावर 96,000 म्हणल्यावर कसं व्हायचं? एका प्रदेशावर शरीराच्या 96, 99 काहीतरी आकडा दिला, एवढे रोग असतात. मग असं आपल्या सगळ्या पूर्ण शरीरामध्ये किती रोग असतात तर इतकं सांगितले. किती? 84. पाठ करून ठेवलं. फक्त 84 लक्षात राहिलं का? बरं जाऊ. ते रोग पाठ करायचे नाही आहेत. त्या रोगाचा उपाय कुठे आहे? बाहेर नाही आहे. ते शरीराचं जोपर्यंत संयोग आहे तोपर्यंत रोगी राहणार. म्हणून म्हणतात की जे हे वैकृतिक शरीरधारी असते त्यांच्या शरीरामध्ये रोग नसतात. आपल्याला देवगती आवडू नये बरं का, मी आवडायसाठी सांग ना सगळं. हे देवगतीचं दुःखदायकच आहे असं ते पहिल्यांदा फिक्स ठेवा आणि मग ऐका सगळं, नाहीतर आपलं उगीच गैरसमज होऊ नये. देवगतीमध्ये परस्पर ईर्षा परिणाम नसतात. काय म्हणले? देव जे असतात ते जसं अजून कोणाला म्हणलं होतं मी, ईर्षा परिणाम रहित असतात ते जीव. असतात म्हणले मी, नसतात म्हणले का? परस्पर ईर्षा परिणाम नसतात असे कोण? नाही नारकीचं तर काय, असे कोण होते की ज्यांना परस्पर ईर्षा परिणाम नसतात? सांगितलं होतं मागे एकदा आम्ही. भोगभूमीतील जीव जे की सुखी असतात, परस्पर एकमेकांशी तुझं असलं माझं तसलं, मला इतकं तुला काय नाही, तिथं संबंधच नाही. जे पाहिजे सगळं मिळते ना कल्पवृक्ष असल्यामुळं. तुम्हाला सगळं असलं तरी पण तुम्ही ईर्ष्या करणार आहेत, अशी टेंडन्सी अशी असते हे सांगायला लागले बरं का. मग त्या देवांमध्ये ईर्ष्या करायचं काय कारण? ॲक्च्युली त्यांना त्याचं काय लाभ नाही आहे. म्हणजे त्या इतर देवांची वृद्धी बघून वगैरे ते जे झुरतात किंवा त्यांची विभूती बघून जे संक्लेशित होतात, तर ते सगळं त्यांना काय म्हणायचं मानसिकच आहे. त्यामुळं ते जरी ईर्ष्या करतील तरी सुद्धा स्वतःचाच घात करून घेणार. त्याच्या निमित्तात त्यांना काय प्राप्ती तर होणार नाही. म्हणून देवांमध्ये ईर्ष्या परिणाम असतात आणि परस्पर नाना विभूती पाहून ते मात्सर्य करतात. जब देवगति में अभियोग्य जाति का देव होकर वह परवश होकर इंद्रादि के द्वारा वाहन बनाया जाता है, तब उसे शारीरिक दुख से तीव्र मानसिक दुख होता है जो असह्य होता है. पहिला दुःख सांगते मग तिथं काय काय ते सांगते, म्हणजे तुम्हाला एकदा बॅकग्राऊंड तयार होऊ देत. म्हणजे देवगती पाहिजे असे भाव व्हायला नकोत म्हणून. तर देवगतीमध्ये जे अभियोग्य जातीचे देव असतात ते वाहन बनतात इंद्र आदींचं. इंद्राने आज्ञा सोडली मला जायचं आहे चल, लगेच ते वाहन होऊन त्यांना यावं लागणार. इच्छा नसताना त्यांना असं कार्य करावं लागतं, त्याचं दुःख असतं. कुठले देव? अभियोग्य असं नाव आहे त्यांचं. तर ते शारीरिक दुःखापेक्षा मानसिक दुःखी अधिक असतात, जे त्यांना असह्य असतं. अभिमानी देव हुआ तो अन्य महर्दिक देवों को देखकर मान का भंग होने से जो घोर दुःख हुआ उसका विचार करो. काय म्हणते? जर असे देव की जे अन्य महारुद्धिधारी देव आहेत त्यांना बघून ह्यांचा मान कशाय भंग होतो आणि मग त्यामुळं ते दुःखाला प्राप्त होतात.
परत परवश होकर दिव्य भोग देवांगनाएं और स्वर्गवास त्यागने पर स्वर्ग से च्युत होते समय अत्यंत दुःखी होते है. ते सगळं वैभव त्यांना सोडावं लागणार ह्याच्या विचाराने सुद्धा ते अत्यंत दुःखी होतात. पवित्र और सुखी देव स्वर्ग से च्युत होते समय विचारता है की, म्हणजे तिथं असताना सगळं चांगलं चांगलं आहे त्याच्याजवळ, पण तिथून च्युत होत असताना पुन्हा विचार काय आला, मुझे अब दुर्गंध युक्त गर्भ में जाना होगा, वहाँ दुर्गंधित भोजन होगा, भूख प्यास की बाधा होगी, ऐसा विचार करते समय अत्यंत दुःखी होता है. काय म्हणते तिथं तर आता आनंदात आहे, पण भविष्याचा विचार करून पुढच्या पर्यायाचा विचार करून दुःखी आपण होतो का नाही. होय का दुःखी आहे का सुखी आहे मावशी. वर्तमानात जो जगत नाही ना तो दुःखी. म्हणून महाराजांनी सांगितलं ना, धर्म कशाला म्हणायचं. लिहा, धर्म म्हणजे वर्तमानात आनंदाने जगण्याची कला. बस एवढंच डेफिनेशन आहे धर्माची. किती सुंदर व्याख्या करून, म्हणजे सगळ्याला गर्भित करून टाकलं एकामध्येच. म्हणजे आपण वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात मी जाणतोय एवढंच विचार करायचं आहे, जाणायचं आहे, तेवढं सोडून सगळं करतो म्हणून धर्मात राहत नाही, अधर्म करतो. वर्तमानात आनंदाने जगण्याची, अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला म्हणजे धर्म. ऐकू येते. तर असा धर्म कधी प्रगट होतो, जेव्हा आपण भविष्यातून भूतकाळातून सुटून वर्तमानात जगतो तेव्हाच. आपण जगतो वर्तमान सोडून मागं पुढं. घरी जाऊन काय करायचं दीपा भाभी, कॅल्क्युलेशन सुरू झालं का नाही. म्हणजे भूत आणि भविष्याच्या विचारामध्ये वर्तमान सगळा नष्ट करतो म्हणून दुःखी आहे. तो पण जीव तोच करतोय, त्याच्याजवळ आहे वर्तमानात भोग सगळे, पण भविष्यात मला अशा ठिकाणी जन्मावं लागणार, मला तिथं जन्मायचं नाही, ते दुःख नको, अशा विचाराने आत्ताचं वर्तमानातलं सुखसुद्धा नष्ट होतं. म्हणून ते म्हणलं ना, कुठल्या तरी पेशंटला सांगितलं त्या डॉक्टरांनी की सायली 3 दिवसांनी तू मरणार आहे, असं त्या पेशंटला सांगितलं बरं का, लगेच घाबरून. तर बघ त्याचं जीवन काय चाललंय सांगा. आता 3 दिवस आहे लाईफ त्याच्याजवळ बरं का. काय करणार, जो तुम्ही आहे, तुम्हाला असं कळलं तर काय करणार हो. हां काय करणार, धर्म करणार होय. म्हणजे ज्याला आकुलता होणार ना, तो त्या 3 दिवसाच्या आधीच मेला. अजून 3 दिवस लाईफ होतं त्याचं, तर आनंदाने जगू शकत होता. कसं जगणार, 3 दिवसात मरायचं आहे, या समयापासून मरण सुरू झालं त्याचं. म्हणून म्हटलं आपल्या हातात आहे आपण कसं जगायचं. 3 दिवसांनी काय, 3 महिन्यांनी काय, 30 वर्षांनी काय, मरणार आहे का नाही, मी सांगते की तुम्ही मरणार आहे. मग ते कसं जगायचं राहिलेलं लाईफ हे आपल्या हातात आहे. म्हणून म्हणतात तिथं की तो जीव सुद्धा आता त्याचं आहे आयुष्य 6 महिने अजून, पण सगळं सुख विसरला आणि झुरू लागला की मला अशा ठिकाणी जन्मायचं नाही. त्यामुळं ते दुःख सुरू झालं तिथूनच. 30 दिवसात आपला साधायचा प्रयत्न केला तर चांगलंच. हो ना, तुम्ही आम्हाला सांगायचं, आम्ही तुम्हाला सांगायचं. असं ते इतर वेळेस आपण सांगतो, सावध असतो, पण जेव्हा ते मरण समोरून उभारतं त्यावेळेस आपले परिणाम फार चंचल होतात. म्हणून आतापासून असं परिणामांना शक्ती द्या आपल्या. आणि काय म्हणायचं, एक असं तयारी करा आपली की जेणेकरून कधी पण येऊ दे तो प्रसंग तरी आपण सहर्ष त्याचं फेस करू शकणार. आता देवांमध्ये उत्पत्ती कशी होती ह्याचं वर्णन करत आहेत. जैसे आकाश में सहसा ही शीघ्रता से इंद्रधनुष, बिजली और मेघ प्रकट होते हैं, उसी प्रकार देवों का जन्म होता है. देव म्हणजे कोण आहेत आता हे. देव म्हणजे देवगतीतले देव आहेत. म्हणून काल आम्ही घेतलं होतं, तुम्ही कोण नव्हतं त्यावेळेस. काय घेतले होते, 4 प्रकार सांगे. परत एकदा घेते एवढं एक पॉईंट. 4 प्रकार घेतले होते. देव, कुदेव, अदेव आणि देवादिदेव. म्हणजे काय असतं,
4 प्रकार आहेत. म्हणजे काय असतं सांगा हो, कोण होतं काल? देव म्हणजे भैया आहे का पेन कधी दिसतंय का सनी बाई? इकडे ये की नाही तर. हे देव गतीवाले जीव आहेत. म्हणजे कोणाचे पूज्यता आहे ह्याच्यासाठी आपलं हे बघतोय बरं का. हे जे देवाधिदेव आहेत ना, एवढेच फक्त खरे देव. बाकीच्यांना नाव टाकलंय देव, पण ते काय देव नाही आहेत. हे देवगतीचे जीव आहेत. कुदेव म्हणजे पण ॲक्च्युली देवगतीचेच आहेत ते, जे की तुम्ही अन्य देवी देवता वगैरे मानता, हे सगळे कुदेव. यक्ष यक्षिणी काय काय जे म्हणता ना तुम्ही, पद्मावती क्षेत्रपाल, हे सगळे ह्याच्यामध्ये येणार. जे देवगतीचे देव आहेत ॲक्च्युली, पण तुम्ही त्यांना देव म्हणलात तर ते कुदेव झाले. ते त्यांच्या स्वरूपामध्ये देवच आहेत फक्त, पण पूज्य नाही आहेत. त्यांना पूज्यता दिली तर ते कुदेव म्हटले जातात. अदेव म्हणजे काय? ज्याला देवाचा आकार प्रकार काही नाही आहे, काही रूप रंग काही नाही आहे, त्याच्यामध्ये गुणवत्ता नाही, काय नाही, अशा त्या दगडाला शेंदूर लावलेला असतं तर ते अदेव म्हणायचं. म्हणजे मग त्यात उदाहरण त्यांनी सांगितलं होतं काल, वडाचं झाडामध्ये देव काय आहे? वडाचं झाड एकेंद्रिय जीव आहे, पण त्याला देव म्हणतात. का बरं? काय करतं देव? वड तुमच्या पतीची रक्षा करतं. काय करतं वड? पतीला जास्त 7 जन्म पाहिजेत म्हणे. मग काय सांगत होते, ज्याला काय देवाचं रूप रंगच नाही आहे, अशा त्या सगळ्यांना देव म्हणणं ते अदेव झालं. सांग अजून काय काय असतं? तुळशी म्हणले त्यांनी. हा, तुळस. अजून बैलाला पण करतात. होय होय. हां, बैल पोळा करता म्हणे तुम्ही, त्याच्या वेळेस ते त्याला देव म्हटलं तरी पण ते अदेव. अजून आपले तराजूला करतात म्हणा, असं मी ऐकले. नमस्कार करतात आणि काहीतरी धनाची पूजा करताना गल्ल्याची करता की तुम्ही? लक्ष्मी पूजन, गल्ला पूजन, अजून काय असते? पैसे मिळते तर तेच सांगायला लागलोय. जी सगळी असली मान्यता आहे ना, त्या दुकानाला ओपन करताना पण तिथं त्याला पाया पडतात, आत प्रवेश करताना होय म्हणता का? काय नाही ना? आदित्य मंदिरात पण करणं चुकीचं आहे, ते सांगितलं होतं ना काल. आणि काय घेतलं होतं दुसरं, ते म्हणलं रात्री लाईट लावल्यावर पण असं करणार. किंवा ते झाडूची पूजा करतात अनेक जण. झाडूला ते नसतं का, काय म्हणतात, कसली झाडू? केरसुनी म्हणायचं का त्याला? बरं, त्याला लक्ष्मी म्हणतात लोक. अजून काय कशाची मान्यता ज्याच्यामध्ये की काय देवत्वाचं काही गुणधर्मच नाही आहे, तर त्याला देव म्हणणं हे झालं अदेव. आणि देवाधिदेव म्हणजे अरिहंत सिद्ध. तर आत्ता चर्चा कोणाची करतोय आपण? देवगतीचे जीव आहेत ना, त्यांना काय दुःख आहे हे बघायला लागलोय. तर आता पहिल्यांदा ते देवांच्या उत्पत्तीचं कारण सांगायला लागले. म्हणजे उत्पत्ती कशी होती किंवा देवगतीचं स्वरूप कसं असतं हे भगवती आराधनामध्ये थोडंसं घेतलेलं आहे. जसं की आकाशामध्ये इंद्रधनुष्य किंवा वीज चमकते किंवा ढग येतात आणि निघून जातात, त्याप्रमाणे देवांचा जन्म होतो. उनका शरीर अपवित्र वस्तुओं से रहित होता है, वात पित्त कफ से उत्पन्न होने वाले रोगों से रहित होता है. म्हणजे असल्या प्रकारची कसलीही त्यांना दुःख नाही आहेत, तरी सुद्धा दुःखी आहेत. हां, त्यामुळं तिथं रोग वगैरे नाहीत. खेद और नींद से रहित है, त्यांना झोप पण नसती बरं का. काय करते तू दिवसरात्र पण नाही आहे तिथं. जेवायचं नाही, खायचं नाही, झोपायचं नाही, काय करायचं काय आयुष्यभर? किती 1-2 दिवस नाही, 1000 वर्ष. हां, तत्वचर्चा ज्ञानी असले तर करणार. तुम्हाला ज्ञान असून पण तुम्ही कुठं करताय? तसंच तिथं पण. आणि तिथं तर एकापेक्षा एक भोग म्हणल्यावर कुठलं तत्वन, कुठला आत्मान, कुठलं ज्ञान, सगळं शून्य झालेलं असतं. भोगतच बसते दिवस रात्र, भोगायचं, दुसरं काय नाही. देवगती. आणि म्हणून तिथं च्युत होताना किती त्रास होतो.
हे सांगायचं आहे. आयुष्यभर ही सवय लागलेली असती ना, जसं तुम्ही दिवसभर मोबाईल भोगता, मग ते काढून घेतलं, रात्री नको वाटलं, घेऊन बसू नका म्हणलं तर किती दुःख. हो ना, नाही म्हणजे असं त्याच्या वेळीस त्या भोगाचं जेव्हा वियोग होणार त्यावेळेस ते झुरतात. मग भयंकर दुःख सहन करावं लागतं. उत्कृष्ट यौवन से युक्त होता है, सब रूप से परिपूर्ण होता है, उत्तम कांति से युक्त होता है, उत्तम रूप रस गंध से युक्त होता है, वचन विलास हास विलास गति चेष्टा से लीला सहित होता है. वे देव ऐसा शरीर तत्काल प्राप्त कर लेते हैं. उसके पश्चात म्हणजे म्हटलं ना, असं झोपेतून उठल्यासारखं कोणी उठून बसणार त्या उपपाद शय्येवरून तर तो युवा असतो. असं नाही की लहानाचा मोठा झाला गेला असं. देव जन्मतात तर तरुण एका तरुणाप्रमाणेच असणार. युवा अवस्थेमध्येच त्यांचा जन्म होतो. उसके पश्चात गीत वाद्यों की पंक्ति तथा भेरों के शब्दों के साथ देव देवांगना बड़े हर्ष के साथ उनके पास जा नमस्कार करके उनकी सेवा करते हैं. हास्य सहित स्निग्ध दृष्टि से युक्त सुंदर चंद्रमुखी देवांगनाएं खिले हुए कमल के समान तथा उत्तम लक्षणों से युक्त दक्षिण हाथों से उनका नमस्कार असं का स्वीकार करती है. पर्वतों के अग्रभाग पर बैठे हुए सिंह के समान सिंहासन के मस्तक पर बैठे हुए उन देवों का वे देव प्रसन्नतापूर्वक सुवर्ण कलशों से अभिषेक करते हैं. जन्मल्यावर सगळं हे चाललंय बरं का तिथे तुमचं. हे देवेंद्र रूपी सूर्य अपने गुणरूपी किरणों से देवों के मुखरूपी कमलों को विकसित करो. चिरकाल तक हमारे स्वामी रहो. म्हणजे आता ते काय म्हणायचं, एक देव जे दुसऱ्यांचं स्वामी असते ते त्याचे दे अन्य त्याचा परिवार आहे म्हणायचं तर ते येऊन त्या देवाची स्तुती आदि करायला लागले. इस प्रकार वे देव अपने वचनों से उनकी स्तुति करते हैं. उनके मस्तक पर मुकुट शोभित होते हैं जो मानो ग्रीष्म काल के सूर्य को ही पकड़कर सिरों पर रख लिया है ऐसे प्रतीत होते हैं. उन मुकुटों से तथा हार अर्धहार बाजूबंद कुंडल आदि बहुमूल्य आभरणों से भूषित होकर वे देव सूर्य चंद्र से सुशोभित आकाश से बिजली से संबद्ध सुंदर मेघों से और रत्नों से खचित स्वर्णमयी पर्वतों से भी अधिक सुशोभित होते हैं. दिव्य वीर्य बल विक्रम और आयु वाले तथा दिव्य चमकदार शरीर वाले वे देव निर्मल आकाश में स्थित सूर्य और दिव्य सौम्य शरीर वाले चंद्रमा की तरह दसों दिशाओं को प्रकाशित करते हैं. अणिमा महिमा लघिमा गरिमा सिद्धि के धारी होते हैं. वे काष्ठ अग्नि वायु जल पृथ्वी में तथा प्राणियों के शरीर में प्रवेश करके उन्हीं के समान हो जाते हैं. ऐसी उनमें शक्ति होती है. वे आग पर्वत पृथ्वी और सागर में सहसा प्रवेश करके श्रम के बिना बेरोक टोक वायु की तरह इच्छित स्थान को चले जाते हैं. वे महान बल से पृथ्वी को ऊपर उठा सकते हैं. अपने हाथों से मंदराचल को गिरा सकते हैं म्हणजे मेरू पर्वताला. वे पृथ्वी पर रहकर यदि चाहे तो सुमेरू की चोटी के अग्रभाग को छू सकते हैं. म्हणजे तशा सगळ्या रुद्धी त्यांना असतात हे सांगायला लागले. जर ते असं खाली बसून हात वर करा बघू मेरू पर्वतावर जातो त्यांचा हात. 64 जन्मतात तसंच असतात. फक्त शेवटच्या 6 महिन्यामध्ये सगळी कांती कमी होत जाते. म्हणजे काय लहानाचे मोठे होतात असं काही तिथं प्रकार नाही. 3 अवस्था नहीं पर वे बिना प्रयत्न के देवों और मनुष्यों का स्वामित्व कर सकते हैं. मृगों को भी अपने वश में कर सकते हैं. हजारों इच्छित रूप बना सकते हैं. ईशित्व वशित्व सिद्धि से संपन्न होते हैं. अपनी सुगंध से और मिष्ट वचनों से दिशाओं को पूरित करके संतान आदि के सुंदर फूलों से रचित माला धारण करते हैं जो कभी मुरझाती नहीं है. सुखपूर्वक माला और गंध से विलिप्त वे देव अत्यंत स्वच्छ वस्त्र धारण करते हैं और रति में निपुण अपनी देवांगनाओं के साथ रमण करते हैं. इस प्रकार सुखपूर्वक जीवन यापन करते हुए वियोगजन्य संताप को सहते हैं. पहिल्यांदा सगळं छान 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 सांगितलं, नंतर त्याचा वियोग होत आहे असं सांगताना ते दुःखी असतात हे सांगायला लागले.
क्योंकि स्वर्गों में महर्दिक भी देव देवांगना समान आयु वाले नहीं होते. देवांचे आयुष्य जास्त असतं, देवांगनांचं आयुष्य कमी असतं. एका देवाच्या आयुष्यामध्ये अनेक देवांगना त्यांना असतात. म्हणजे ते जन्मून मरणार अशी त्यांच्या म्हणलं ना, त्यांचं आयुष्य पल्ल्यामध्ये असतं आणि इंद्राचं आयुष्य सागरामध्ये असतं. त्यामुळं 2 सागरपर्यंत त्याला तिथे जगावं लागतं इंद्राला. तोपर्यंत अशा अनेक देवांगना येऊन मरतात. सम्यक दृष्टी असतील तर त्याच्या आधी मोक्षाला जातात. कोण? तुमच्या आधी जातात. आगे पीछे मरते हैं देव देवांगना. मध्य लोक से यहाँ प्राणियों की कषाय तीव्रतर होती है. अतः कर्मवश देव देवांगनाओं की आयु समान नहीं होती. काय म्हणतं? हां, त्या देवांमध्ये वेगवेगळे लेवल आहेत. म्हणलं ना परवा दिवशी, पोलीस आहेत, कोणी वाहन आहेत, कोणी मनोरंजन करणारे देव आहेत, कोणी इंद्र आहेत, कोणी मंत्री आहेत. असे सभा आहे एक त्यांची ती. तर सांगतायत, हे एक वाक्य वेगळं वाटलं. काय सांगितलं? मध्यलोक से यहाँ देवगती में प्राणियों की कषाय तीव्रतर होती है. म्हणजे देवांचे कषाय असतील तर तीव्र असतात मनुष्यांपेक्षा. अतः कर्मवश देव देवांगनाओं की आयु समान नहीं होती. देव की आयु सागर प्रमाण, देवांगना चिरकाल तक भी जीवित रहे तो उसकी आयु म्हणजे पूर्ण ती जर जगली आयु देवांगना तरी सुद्धा पल्य प्रमाण ही होती है. इसलिए देवलोक में वियोगजन्य संताप होता है. भविष्य में होने वाले मृत्युजन्य दुख का विचार करके देव डर जाते हैं और वहाँ ऐसे भयभीत होते हैं जैसे व्याघ्र के समीप में बांधे गए मृग. काय म्हणले? व्याघ्र म्हणजे वाघ, मृग म्हणजे हरिण. जसं त्या वाघासमोर हरिण बांधल्यावर त्याची अवस्था कशी असेल ना, तसं घाबरून जातात जेव्हा मरण समोर येतं देवलोक. स्वर्गलोक से च्युत होने पर गर्भ में होने वाली दुरावस्था का भी विचार करके वे महान शोक और भय से युक्त होते हैं, जैसे कोई जेल खाने से डरता है. पवित्र देवों को देवलोक में जितना सुख होता है उससे भी अधिक भय स्त्री के अपवित्र मूत्र मार्ग से जन्म लेने का स्मरण करके जन्म से ही होता है. यहाँ स्वर्ग में तो 1000 वर्ष बीतने पर भी भूख नहीं सताती थी, किंतु मनुष्य पर्याय में जन्म लेने पर सर्पिणी की तरह भूख सताती है. यह भय अहमिंद्र देव को भी नहीं छोड़ता. म्हणजे त्यांना तिथं म्हणायचं की आयुष्यभरात भूक नाही त्यांना त्रास देत, पण नुसतं विचार करून की तिथे जन्मल्या क्षणापासून भुकेचा त्रास आहे, हा विचार करून ते आत्ताच तिथे दुःखी होत आहेत. हे वेगळं मिळालं काहीतरी वाचायला. स्वर्ग में तो 15 दिन में एक बार श्वास लेने का श्रम उठाना होता है, किंतु मनुष्य गती में तो कधी श्वास घेता हो. म्हणजे हे सगळ्याचा विचार करून ते दुःखी आहेत बरं का. मला श्वास घ्यावा लागणार, सारखं भूक लागणार, सगळ्या असल्या विचाराने. हाँ, जन्मरूपी समुद्र का वास भयकारक है. यहाँ देवगति में तो रोग बुढ़ापा आदि नहीं है, किंतु मनुष्यों में तो ये सब है. यहाँ से च्युत होने पर ये सब अवश्य प्राप्त होंगे. ऐसा देख वे देव दुखी होते हैं. जैसे कोई परवश होकर उपद्रव से युक्त अन्य देश में जाने पर विलाप करता है, वैसे ही देव स्वाधीन होते हुए भी परवश होकर देवगति से मनुष्यगति में जाने का बहुत शोक करते हैं. स्वर्ग के विमानों के देवों का सुख प्राप्त करके भी जीवों को पुनः इसी मनुष्य लोक में जन्म लेना होता है. येणार तर मनुष्य लोकातच, एक तर मनुष्य होतील नाही तर तिर्यांचे होतील. ऐसा विचार करने वाले बुद्धिमानों को देवों के प्रति बहुमान कैसे हो सकता है. वे देव अवधि ज्ञान के द्वारा दूरवर्ती तत्वों को भी जानते ही है, इससे पहले ही भय का अनुभव करते हैं. जो भय अचानक उपस्थित होता है उसका भय पहले से नहीं होता, किंतु म्हणजे अचानक आलेल्याचं भयाचं तुम्हाला काय वाटणार नाही. समोरून हां, समोरून एकदम फास्ट गाडी आली तर तुम्हाला लय भय वाटणार नाही, हो ना. आदळल्यावरच भय. पण जेव्हा 4 दिवस आधी समजलं काय असं, तर म्हणजे 6 महिन्यापासून ते किती त्यांना भय. म्हणून कुठल्या ज्योतिषाकडे जाऊ नका हे सांगायचं आहे मला. आणि माझं मरण कधी आहे असं विचारू नका. कधी काय विचारलं तरी निगेटिव्ह गोष्ट नाही विचारायची. काय मावशी? किंतु जिस मनुष्य को पहले से यह ज्ञात हो जाता है कि मेरा वध होगा, वह पहले भयभीत होता है, पीछे मारा जाता है.
अर्थात मनुष्य गति में तो मृत्यु का बोध पहले से नहीं होता, किंतु देव गति में तो मृत्यु से 6 मास पूर्व माला मुरझा जाती है। अतः मृत्यु पीछे होती है, नंतर होती मृत्यु, उसका भय पहले ही आ जाता है। अतः विचार करने पर इस संसार रूपी समुद्र में कुछ भी सुख नहीं है। बहुत सुख में आसक्त मनुष्य भी एक परमाणु प्रमाण दुःख के बिना सुख नहीं भोग सकता। म्हणजे एक परमाणु सुद्धा सुखाचं त्याला मिळणार नाही दुःखाशिवाय। अर्थात संसार के सुख में दुख का मिश्रण रहता ही है। जैसे म्हणून संसार करू नका। जैसे कुलीन मनुष्य को यदि भोजन में जरा सा भी बाल आदि गिर जाए तो भोजन नहीं रुचता, उसी प्रकार सोडतात ना केस पडली ह्यांची तर भाजी आमटीत काय करतो काढून खातेत म्हणते। जैसे कुलीन मनुष्य को यदि भोजन में जरा सा भी बाल आदि गिर जाए तो भोजन नहीं रुचता, उसी प्रकार ज्ञानी को बहुत से सुख में थोड़ा सा भी दुःख मिला हो तो वह सुख नहीं रुचता। छान सांगितलं, काय कळलं? आम्ही तर वाचायला लागले आणि तुम्ही आनंद घ्यायला लागलाय। जैसे पीने के पानी में मूत्र की एक बूंद भी गिरने पर वह पानी दूषित हो जाता है, उसी प्रकार दुख का जरा सा भी अंश सब सुख को दूषित कर देता है। जैसे अनेक गुणों से युक्त स्त्री यदि एक बार भी व्यभिचार दोष से दूषित हो जाए तो दयालु भी मनुष्य उसे त्याग देता है, उसी प्रकार ज्ञानी मनुष्य भी दुख से मिश्रित सुख को त्याग देता है। बस म्हणा 800 पासून 4 पानं वाचली मी। छान घेतले अजून वर्णन त्यांनी। आता तुम्ही लईच घाबराल जाऊ देत म्हणून बस करू। कुठं तर जावं लागणार आहे तुम्हाला इथून बाहेर पडल्यावर। फक्त ज्ञान सहित असेल तर कुठल्याही गतीचं भय नाही, कुठल्याही दुःखाचं काय म्हणायचं त्रास नाही होणार। पण आपण त्याच्यामध्ये आकुलित होतो, एकत्व करतो, त्यामुळं जास्त दुःख सहन करत राहतो। म्हणून स्वतःला जाणा। ओम जाणा। मरण रहित अमर स्वभाव जाणा। हा मी आत्मा शरीरधारी नाहीच, विनश्वर नाहीच। मी आत्मा तर अजर अमर अजन्म स्वरूप आहे। माझ्यामध्ये दुःखाचा लेशही नाहीच, भय नाहीच। माझे वैभव माझ्यामध्ये सुरक्षित आहे। मी आत्मा अनादि अविनश्वर आहे। कशाचे भय नाहीच, मी तर निर्भय आहे। सुखस्वरूपोऽहं निर्देहस्वरूपोऽहं स्वयं देवस्वरूपोऽहम्। ओम विसर्जन।